हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर तुम्ही कालपर्यंतचा व्हिडिओ पाहिला तर आम्ही वाळवंटात आलो होतो आणि त्याच्यानंतर पाहिलं तर ब्रिज खूप लांब होता आणि तिकडून जायचं म्हटल्यावर आहे ना खूपच दमला असतो. त्याच्यामुळे म्हटलं चला आता आपण नावेतूनच बसून जाऊ, कारण आपलं आहे ना जे मठ आहे ना तर तो ना चंद्रभागेच्या पलीकडं होता. मग आम्ही म्हटलं हरे कृष्ण मठापाशी जाऊ. सकाळी जिथे ना आम्ही आंघोळ्या केले ना तिथपर्यंत आपण नावेने जाऊ. आणि खूप छान दृश्य होतं अगदी ना, असं डोळ्याचं पार न फेडणारा आहे ना हा सोहळा आहे. तर खूप छान वाटलं आणि मी 3-4 वर्ष झाले तेव्हा गेले होते फिरायला. त्याच्यानंतर आज गेले आखाडीत. पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा, नदी भरली चंद्रभागा, अलीकडे ये मला पलीकडने पांडुरंगा, अलीकडे ये मला पलीकडने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा, नदी भरली चंद्रभागा, नदी भरली चंद्रभागा. तर मी सकाळी ना हा आश्रम तुम्हाला आहे ना हरे कृष्ण मठ दाखवला होता. तर लाईटिंग वगैरे होती पण तिथे नाही खूपच गर्दी होती, त्याच्यामुळे आम्ही काय आत गेलो नाही, कारण तिथं भजन ते चालू होतं. त्याच्यामुळं काय आतमध्ये गेलो नाही. आणि हे पुंडलिकाचं मंदिर तर आम्ही लांबूनच तुम्हाला दाखवलं, कारण तिथपर्यंत काही जवळ गेलो नाही आणि तिथून बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण खूपच गर्दी होती तिथं पण. वरिया श्रवण चल, आंघोळ झाली ना सकाळी पटकन यावर. श्रवण चल, आपल्याला उशीर झालाय, दिंडी पोहोचन तिथं. तर नानींची बहीण त्या पण होत्या सोबत, त्या आत्या. तर त्यांच्या नातींसाठीच बांगड्या पाहत होतो आम्ही आणि थोड्याफार घेतल्या पण आम्ही तिथं. तर इथून आपल्या आहे ना जवळच मठ दिसतोय. तर जंगले महाराजांचा आश्रम आहे ना, तर तिथून आपलं मठ जवळच आहे, बार्शी रोडलाच. रूपात भेट देईल आपल्याला सांगता येत नाही. तो कोणत्या माणसाच्या रूपात येऊन मदत करून जाईल. भाव पक्का ठेवा की देव आपल्यावर कृपा करण्याकरिता तयार आहे आणि तो कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून आपल्यापर्यंत येईल. पण आता जे हे 2-3 दिवस आपल्याला प्राप्त झालेले आहेत, आज दशमी, एकादशी, द्वादशी, हे जे 3 दिवस आहेत हा सोहळाच आहे. हा सोहळा आपण आपल्या जीवनामध्ये पंढरपूरला भोगावा. माणसाचं जीवन क्षणभंगूर असतं, कोणाला कधी पूर्णविराम प्राप्त होईल सांगता यायचं नाही. पण अजून देवाने आपल्याला पूर्णविराम दिला नाही आणि आपल्याला त्याच्या भक्तीचा हा त्याने 16 पाहायची संधी प्राप्त करून दिली आणि म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहोत. या सोहळ्याला असंच त्यांनी भोगावं, आनंद उपभोगून आपल्या घरापर्यंत जावं. 1 वर्षभर आपली बॅटरी चार्जिंग राहते. आता जर पंढरीची वारी केली तर वर्षभर आपल्या अंतःकरणामध्ये दिव्य भाव टिकून राहतात, ती वारीची ओढ निर्माण होत असते. आणि म्हणून आपली बॅटरी आणि मी तुम्हाला म्हटलं होतं मी शेड दाखवायचं विसरले आपलं तिथलं. तर हे 4 गुंठ्यामध्ये आहे ना आपलं शेड आहे तिथं.
बांधलेला आणि वारकऱ्यांची ना खूप छान अशी सुविधा होते तिथं. तर मागच्या वर्षी ना टॉयलेट बाथरूमची पण तिथं काम केले नानांनी त्यांनी राहून. तर खूप छान वाटलं आणि प्रत्येकजण आपल्या दिंडीचा अनुभव आहे ना असा व्यक्त करत होता. आणि हरिपाठ झाल्यानंतर स्वयंपाक पण झालाच होता. तर आम्हाला आहे ना जेवल्याशिवाय काही येऊनच देईनात ते. तर त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं आणि थोड्या वेळातच निघालो होतो. आणि आमचं जेवण आधी झालं आणि निघायच्या टायमाला आहे ना वारकरी सगळे जेवण करायला बसले. आणि त्याच्यानंतर कीर्तन होतं. कीर्तन तर खूप छान होतं, पण काय म्हणतात ना आपल्या नशिबात नव्हतं तसं झालं. तर त्याच्यामुळे आम्ही काही कीर्तनाला थांबलो नाही, कारण अभि आणि बाई आज एकटेच होते घरी. तर लवकर यायचं होतं, तरी पण 9 वाजले होते आम्हाला निघायला आणि येता येता ना आम्हाला 1 वाजली होती घरी यायला. तर ते दोघंच होते आणि शेजारी पण आर्नवून ते एकटाच होता. तर त्याच्यामुळे ना आम्ही थोडी घाई केली. तर आपले पंढरपूरचा व्हिडिओ कसा वाटला, तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा.